So I'd like to invite Dr. Mahesh Abhyankar, our first speaker of the day. Evergreen careers in pharma याबद्दल ते बोलणार आहेत. गुड मॉर्निंग. आजचा माझा टॉपिक आहे तो म्हणजे एव्हरग्रीन करिअर्स इन हेल्थकेअर अँड फार्मा. आणि आत्ताच इलेक्शन संपलेलं आहे आणि रिझल्ट आलेला आहे, त्यामुळे आज मी बोलणार आहे ते म्हणजे स्वास्थ्य की बात. जशी मन की बात असते ना रविवारी. माझं करिअर स्टार्ट झालं ते म्हणजे मालवण या एका अतिशय सुंदर निसर्गरम्य प्रदेशामध्ये. मालवणला किती लोक गेलेत हात वर करा. ॲटलिस्ट 30-40% लोक गेलेले आहेत. तिथे मी 12वीला PCBला 97 मार्क्स घेऊन KEMला ॲडमिशन घेतली. मला मॅथ्सलाही चांगले मार्क्स होते, त्यामुळे पहिल्यांदा मी कॉम्प्युटर इंजिनिअरला ॲडमिशन घेतली व्हिजिट यायला, आणि ती कॅन्सल करून 15 दिवसांनी मी मुंबईच्या KEM हॉस्पिटल, की जे ऑलमोस्ट 2500 बेड्सचं हॉस्पिटल आहे, तिथे आलो. त्या हॉस्पिटलला मी असं म्हणतो की हे न झोपणारं हॉस्पिटल आहे, कारण कंटिन्युअसली 24 तास दिवस रात्र कंटिन्युअसली पेशंट्स तिथे सुरू असतात. आणि तिथे पदवी घेऊन नंतर मग मी पुढचं जे काम केलं ते म्हणजे अतिदक्षता विभाग किंवा आपण ICU म्हणतो. आणि कोविडच्या काळात तुम्हाला बऱ्याच लोकांना कळलेलं असेल, आपल्या विद्यार्थ्यांनाही कळलेलं असेल की जेव्हा एखादा पेशंट सिरियस होतो तेव्हा त्याची मॅनेजमेंट ही ICU केअरमध्ये केली जाते. तर या ICUमध्ये 24 तास काम करणं, 72 तास काम करणं, आणि एका अशा कालावधीमध्ये एका वर्षामध्ये सकाळी 8 तास एका ICUमध्ये आणि रात्री 8 तास एका ICUमध्ये 16 तास कंटिन्युअसली 1 वर्ष काम केलं. आणि त्यामुळे लाखो रुग्ण ही जे शेवटच्या स्टेजला असतात त्यांना जवळून पाहायची मला संधी मिळाली. आणि तेव्हा मला एक लक्षात आलं की आय ट्रीट अँड ही हिल्स. त्यामुळे आपण ॲज अ डॉक्टर आम्ही ट्रीटमेंट देऊ शकतो, परंतु हिलिंगचं जे काम आहे तो ईश्वर करतो. त्यामुळे सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वजण सुखी होत, सर्वजण आरोग्यदायी होत, कोणालाही दुःख मिळू नये आणि सगळ्यांचं भलं हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आता सध्याच्या काळात एक डिबेट चालू आहे, ते म्हणजे गेल्या 75 वर्षामध्ये काय झालं. नेहरूंपासून मोदींपर्यंत बरेच आपल्याकडे पंतप्रधान झाले आणि त्यांच्यावेळी चांगले चांगले मंत्री झाले, वेगवेगळ्या राज्यामध्ये चांगले चांगले मुख्यमंत्री आणि कार्य करणारी माणसं निर्माण झाली. तर त्यांनी भारताला कुठे नेऊन ठेवलं. तर या 75 वर्षामध्ये भारताला 200 वर्षाच्या इंग्रजांनी राज्य केलेलं, त्या इंग्रजांची जी आर्थिक सध्याचं नियोजन आहे, भारताने 75 वर्षामध्ये इंग्लंडला मागे टाकलंय. बरोबर आहे. भारताच्या कार्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आपण जर्मनी आणि जपानला मागे टाकून भारत ही पूर्ण जगातली 3री आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. आणि त्याच प्रकारचं काम हे हेल्थकेअर आणि फार्मा या क्षेत्रामध्ये झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला आहे, तर त्याचा परिणाम असा झाला आहे की आपलं आयुष्यमान वाढलं आहे. 1947 साली भारतीयांचं जे आयुष्यमान होतं ते 35 वर्ष होतं आणि आता ऑलमोस्ट ते 70 वर्ष झालेत. आणि आजूबाजूला आपल्याला 80 वर्षाची, 90 वर्षाची, 100 वर्षाची माणसं दिसतात. आणि याचं कारण असं आहे की भारतामध्ये हेल्थकेअर आणि फार्मा या दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रगती झाली आणि हीच प्रगती पुढेही चालू राहणार आहे. सो द इम्पॅक्ट ऑफ ड्रग्स, आपण पूर्ण जगाला औषधे देतो. 20 वर्षापूर्वी आपल्या एकेका रस्त्यावर आपण नर्सिंग होम्स बघितली, हॉस्पिटल्स बघितली, आणि आत्ता जर आपल्या आजूबाजूला हॉस्पिटल्स बघितली तर त्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. फार्मसी आता आपल्या सोशल मीडियावर अवेलेबल आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी औषधं आहेत दे आर अफोर्डेबल, दे आर ॲक्सेसेबल. सो रिलेटिव्हली स्वस्तामध्ये आहेत, सगळ्यांना ती औषधं मिळत आहेत आणि दे आर अवेलेबल अँड लुक अँड कॉर्नर. छोट्या छोट्या केमिस्ट शॉपमध्ये आहेत, मोठ्या स्टॉकिस्टकडे आहेत, हॉस्पिटल्समध्ये आहेत. त्यामुळे ही जी क्रांती हेल्थकेअर आणि फार्मा क्षेत्रामध्ये झालेली आहे आणि त्या क्रांतीचा फायदा हा लोकांना मोठ्या प्रमाणात होतो आहे. आता फ्युचर काय आहे या फार्मा आणि हेल्थकेअरचं फ्युचर काय आहे, पुढच्या 20 वर्षामध्ये काय होणार आहे. तर आज सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं
गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये 60,000 हॉस्पिटल्स आहेत आणि बेड्स 8 लाख आहेत आणि प्रायव्हेटमधले अराउंड 8 लाख बेड्स पकडले तर अराउंड 16 लाख आहेत. परंतु ऑलमोस्ट 2047 मध्ये आपल्याला भारताला 30 लाख हॉस्पिटल्स बेडची गरज. त्यामुळे आजची जी हॉस्पिटल्स वाढत आहेत तेही हॉस्पिटल्स दुप्पट होणार आहेत अगदी आरामात. मग त्या प्रमाणामध्ये आपल्याला डॉक्टर्सही पाहिजेत. सध्या जर डॉक्टर्स आपण बघितले तर अराउंड 13 लाख ॲलोपॅथिक, 7-8 लाख हे नॉन ॲलोपॅथिक म्हणजे आयुर्वेदिक, होमिओपॅथिक हे सगळेजण आहेत. तर भारताला रिक्वायरमेंट जी आहे ती 50 लाखाची आहे. त्यामुळे या ऑलमोस्ट 20 लाखावरनं पुढच्या 25 वर्षामध्ये भारताला 50 लाख डॉक्टर्स हवेत. कारण पॉप्युलेशनचा जो राईज आहे आणि भारताची डिमांड आहे त्या उद्देशाने. मग नुसते डॉक्टर्स असून चालणार नाहीत. डॉक्टर्स जर हवे असतील तर त्यात मेडिकल कॉलेजसुद्धा वाढायला लागतील. आणि आता जर तुम्ही गव्हर्नमेंटचं जे धोरण बघितलं असेल, एम्स हे जे फेमस मेडिकल आहे त्याच्या शाखा या विविध राज्यामध्ये पहिल्यांदा निर्माण झाल्या आणि पुढे पुढे विविध जिल्ह्यापर्यंत नेण्याची संकल्पना ही गव्हर्नमेंटची आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या सीट्स, मेडिकल कॉलेज बघा 250 पासून 700 आणि याच कलाने पुढे वाढत जाणार आहेत. MBBSच्या सीट्ससुद्धा 25,000वरनं 1 लाखवर पोहोचल्या आहेत आणि पुढे त्या ऑलमोस्ट 2 लाखपर्यंत जाणार आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सीट्सच्याही वाढत जाणार आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे डेंटल, यापूर्वी 78 होते अगदी 20 वर्षापूर्वी, आता ऑलमोस्ट 3.25 लाख आणि त्यापुढे 5 लाख किंवा 6 लाख जाणार आहेत. त्यामुळे डॉक्टरांची गरज आहे आणि त्या पद्धतीने गव्हर्नमेंट्सने प्लॅन केलेला आहे की मेडिकल कॉलेज वाढली पाहिजेत, डेंटल कॉलेज वाढली पाहिजेत, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सीट्स या वाढल्या पाहिजेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आता एक हॉस्पिटल जेव्हा आपण बघतो त्या हॉस्पिटलमध्ये फक्त डॉक्टरच नसतो. म्हणजे KEMला कधी कधी काय होतं की डॉक्टरने संप केला तरी सुद्धा KEM हॉस्पिटल बंद असतं, नर्सेसनी संप केला तरी सुद्धा KEM बंद असतं आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी संप केला तरी सुद्धा KEM बंद असतं. याचा अर्थ असा आहे की एक हॉस्पिटल चालवण्यासाठी ऑलमोस्ट 100 बेडेड हॉस्पिटल चालवण्यासाठी 200चा स्टाफ लागतो आणि त्या 200च्या स्टाफमध्ये डॉक्टर आणि नर्सेस व्यतिरिक्त आपल्याला विविध प्रकारची माणसं लागतात. म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ॲटलिस्ट 50 ते 60 डिपार्टमेंट असतात. मी आता ही लिस्ट पूर्ण वाचत नाही पण डायटिशियन, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशन थेरपिस्ट, स्पीच, क्लिनिकल असिस्टंट्स, लॅब टेक्निशियन्स, एक्सरे, डायलिसिस, OT असिस्टंट्स, सोशल वर्कर्स, ॲडमिन स्टाफ्स, अकाउंटंट्स आणि आता सध्याच्या काळामध्ये HR, मार्केटिंग, डिजिटल, व्हॉलेंटियर्स. त्यामुळे अपॉर्च्युनिटी जेव्हा जेव्हा मेडिकल क्षेत्र वाढत जाईल तेव्हा ऑलमोस्ट 50 ते 60 नवीन प्रोफेशन्स हे त्या मेडिकल कॉलेजला किंवा हॉस्पिटलला हे लगत वाढत जाणार आहे. नर्सेसची संख्या सध्याची जी आहे ती ऑलमोस्ट 40 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. तर भारताला एवढे बेड्स जर पुढे बनणार असतील तर आपल्याला ऑलमोस्ट 1.25 ते 1.5 कोटी नर्सेस लागणार. त्यामुळे आजच्या ज्या आपल्या नर्सिंग बनतात त्या नर्सिंग या केरळातनं नर्सेस बऱ्याच प्रमाणात येतात, मुंबईत येतात आणि मुंबईतनं त्यांचं लक्ष असतं की आपण फॉरेनला जाऊ. परंतु पुढे भारत जेव्हा 3ऱ्या नंबरची महासत्ता होणार आहे आणि एवढ्या प्रमाणात हॉस्पिटल्स वाढणार आहेत तर नर्सेसचं प्रमाण सुद्धा ऑलमोस्ट 1.25 कोटी ते 1.5 कोटी लागणार आहे. लॅब्स आपल्या एक 10-15 वर्षापूर्वी पूर्ण एरियामध्ये एखादी लॅबोरेटरी असायची पण आज आपल्याला 6, 7, 8, 10 अशा लॅबोरेटरी दिसतात. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या लॅबोरेटरीज, पॅथ लॅब्स, मायक्रो, जेनेटिक, मॉलिक्युलर, रिसर्च, फॉरेन्सिक, विविध प्रकारच्या लॅबोरेटरीज आणि त्या लॅबोरेटरीमध्ये काम करणारे टेक्निशियन्स आणि एक्सपर्ट्स आपल्याला त्या फील्डमध्ये निर्माण करायला लागतील. हे सध्या ऑलमोस्ट 1 लाख लॅबोरेटरीज आहेत. परंतु भारतामध्ये पुढच्या 20 वर्षामध्ये आज आता कसं आहे, तुम्ही जे 9वी, 10वी, 12वीत आहात तुमचं वय आता 18 वर्ष आहे आणि तुमचं करिअर आहे ते 18 पासून पुढच्या 40 वर्षापर्यंत किंवा 45 वर्षापर्यंत आहे आणि त्यात आपल्याला करिअर डेव्हलप करायचे. तर या नवीन संधी ॲज अ लॅब प्रोफेशनल संधी म्हणून उपलब्ध होती. पुढची म्हणजे बँक्स. फायनान्स हा लागतोच हॉस्पिटलसाठी परंतु जो हॉस्पिटलला रिलेटेड बँक्स आहेत, एक म्हणजे ब्लड बँक आहे किंवा टिश्यू बँक्स असतील, स्पर्म्स बँक असतील, मॉलिक्युलर किंवा जेनेटिक प्रकारच्या आणि सर्वात इम्पॉर्टंट जे आहे काम आपले सुहास कबरे साहेब करतात ते म्हणजे ऑर्गन डोनेशनचं काम करतात. तर ऑर्गन डोनेशनच्या बँक्स. त्यामुळे अशा विविध प्रकारच्या हेल्थकेअर रिलेटेड बँक्स की ज्याच्यामध्ये स्टोरेज असेल आणि त्याचा फायदा रुग्णांना होईल तर तिथे आपल्याला नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आता भारत हा असा देश आहे की आता परवाच माझ्या एका कझिनला US मध्ये असताना तो बॅडमिंटन खेळताना त्याला नी इंजुरी झाली
आणि नी इंजुरी झाल्यानंतर त्याला MRIची अपॉइंटमेंट अमेरिकेत म्हटलं की 3 महिन्यानंतर MRIची अपॉइंटमेंट दिली आणि त्याचा मला फोन आला. तर मी म्हटलं असं कर, तुला परवडत असेल तर US मधनं इथे मुंबईला. तर तो मुंबईला आला, MRI झाला आणि त्याची नी इंजुरी जी होती त्याला मिनिस्कल टिअर झालेलं, तो डायग्नोज झालं, त्याचं ऑपरेशन झालं आणि नंतर तो परतही गेला. त्यामुळे 2 महिन्यापूर्वी झालेली घटना तो आता US परतही गेला. तर हा जो भारतामध्ये द ॲक्युरसी, स्पीड अँड द क्वालिटी ऑफ हेल्थकेअर हे जे आहे, त्यामुळे विविध परदेशातले लोक हे भारतामध्ये येतात आणि त्यामुळे मेडिकल टुरिझम वाढते. जर तुम्ही चर्नी रोड एरियात गेलात तर तिथे एक हॉस्पिटल आहे, सैफी हॉस्पिटल आहे. आणि त्या सैफी हॉस्पिटलचं वातावरण बघितलं तर ते अगदी सर्वात मोठं हॉटेल बाहेर असं ते दिसतं. याचं कारण काय की वेगवेगळे फॉरेनचे 80 to 90% ते हॉस्पिटल जे आहे ते फॉरेनचे पेशंट्स आहेत. त्यामुळे मेडिकल टुरिझम भारतामध्ये वाढत आहे. ऑलमोस्ट 5 लाख 6 लाख आणि विविध देशातनं लोक भारतामध्ये येऊन, म्हणजे अगदी 90च्या दशकामध्ये मी जेव्हा काम करायचो तेव्हा सुद्धा बांगलादेशचे पेशंट्स हे टाटामध्ये यायचे आणि टाटात जेव्हा ओव्हरलोड व्हायचा तेव्हा हे कॅन्सरचे पेशंट विविध मुंबईच्या हॉस्पिटल्समध्ये भरती व्हायचे. आता दुसरा जो सेक्टर आहे तो जे फार्मा सेक्टर. पूर्ण जगभरामध्ये इंडिया इज वन ऑफ द मेजर एक्सपोर्टर अँड वर्ल्ड्स 3rd लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मेडिसिन. पूर्ण जगामध्ये फार्मा सेक्टरमध्ये 3ऱ्या नंबरचा देश म्हणजे भारत. त्यामुळे या सर्व 120 देशांना फार्मसी किंवा ड्रग्स प्रोव्हाइड करण्याचं काम जे आहे ते भारत देश करतो. आणि जर आपण प्राइसिंग बघितलं तर प्राइसिंगच्या बाबतीमध्ये आपण 13 नंबरला आहोत. परंतु इन टर्म्स ऑफ क्वांटम ऑफ प्रोडक्शन, कारण भारतामध्ये स्वस्त औषधंही प्रोड्यूस केली जातात. म्हणजे ज्यावेळेला मी सिप्ला कंपनीत मॅनेजर म्हणत होतो त्यावेळेला त्यांनी 20 वर्षापूर्वी HIV ची औषधं पूर्ण आफ्रिकेला सिप्ला द्यायची. इप्का जी कंपनी आहे ती मलेरियाची औषधं पूर्ण जगाला देते. USV नावाची जी कंपनी आहे ते मेटफॉर्मिन हे जे औषध आहे जे डायबेटीसचं, तर जगातल्या 30% जे मेटफॉर्मिन आहे ते USV बनवतं. त्यामुळे भारतामध्ये फार्मा कंपन्या या विविध प्रकारची जी औषधं बनवतात ती जगभरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तर त्या फार्मा क्षेत्रामध्ये कुठल्या स्वरूपाचं काम आहे? एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. प्लांटमध्ये ॲक्च्युली औषध बनवायला लागतं आणि ते औषध बनवण्याचा जो प्लांट असतो त्या प्लांटमध्ये ऑलमोस्ट 100 प्रकारचे विविध प्रकारचे जॉब्स असतात. म्हणजे तिथे फक्त फार्मसिस्टच लागतात असं काय नाही, तर अगदी छोट्या लेबरपासून ते फार्मसीपासून प्लांट इन्चार्ज आणि प्रोजेक्ट या अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या, कारण प्लांट चालण्यासाठी जसं हॉस्पिटल चालण्यासाठी 100 प्रकारची लोकं लागतात त्याचप्रमाणे प्लांट चालण्यासाठी 100 प्रकारची लोकं लागतात. तर ही जी पूर्ण जगाची फार्मसी जी भारतामध्ये आहे ती फार्मसी जी आहे ती पूर्ण बनवण्यासाठी आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. आणि आता जर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर हा जो रायगडचा बेल्ट आहे किंवा औरंगाबाद हा बेल्ट आहे किंवा नाशिक MIDC हा जो बेल्ट आहे, या बेल्टमध्ये असंख्य प्रकारच्या फार्मा कंपन्या आहेत जिथे मॅन्युफॅक्चरिंग चालतं. परंतु त्याचप्रमाणे गुजरात बेल्ट आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये एक बद्दी नावाचा मोठा बेल्ट आहे, कारण तिथे गव्हर्नमेंटने आपल्याला स्कीम्स दिलेल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणाचा जो फार्मसीचा बेल्ट आहे तो गुजरात आणि शिवाय बद्दी म्हणून एरिया त्या एरियात आहे. अदरवाईज आपल्या याच्यामध्ये जर चिपळूण एरियामध्ये फार्मसीचे बरेच प्रोडक्शन प्लांट्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची औषधं बनतात. म्हणजे त्याला जेनरिक ड्रग्स आपण म्हणतो किंवा ओव्हर द काउंटर जी आपण केमिस्टकडनं डायरेक्टली विकत घेतो, बल्क ड्रग्स, व्हॅक्सिन. आणि आता कोविडच्या काळामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की भारताने कमीत कमी वेळामध्ये कोविड व्हॅक्सिन बनवून, म्हणजे नॉर्मली व्हॅक्सिन बनवण्यासाठी पूर्वी 5-5, 6-6 वर्ष लागायची आणि तेवढ्या प्रकारच्या ट्रायल्स लागायच्या. परंतु कोविडच्या काळामध्ये 1 वर्षामध्ये पूर्णपणे ते व्हॅक्सिन निर्माण करून फक्त भारत हा असा देश ठरला की त्याने व्हॅक्सिनेशनचा प्रकल्प जो आहे तो अगदी 100% पूर्णपणे काबीज केलं. हे जगामध्ये इव्हन USलाही ते जमलं नाही आणि भारताने आपलं जे कोविड व्हॅक्सिन बनवलेलं होतं ते सुद्धा फॉरेनला दिलं. त्यामुळे भारत हा हेल्थकेअर सेक्टरमध्ये केवढ्या प्रमाणात पुढे गेलेला आहे हे त्याचा एक उद्देश आहे. आता ही अशी याला ब्रँडेड ड्रग्स म्हटलं जातं. बऱ्याच लोकांनी पेनसाठी कधी कधी झिरोडॉल घेतलं असेल. अस्थमाचा ड्रग आहे किंवा एक ग्लायकोमेट GP हे औषध डायबिटीसचं आहे. आणि सर्वात कॉमन जे औषध आहे ते म्हणजे क्रोसिन. आयुष्यामध्ये कधी ना कधी ताप येतो आणि ताप येण्यासाठी आणि ताप कमी होण्यासाठी आपण कफ सिरप्स घेतो. तर कफ सिरप्स असेल, क्रोसिन असेल, याला ब्रँडेड ड्रग्स असं म्हटलं जातं.
आणि केमिस्ट शॉप्स. फार्मसी केल्यानंतर आज पूर्वी ग्रॉसरी शॉप असायची, परंतु आजच्या काळामध्ये जर बघितलं तर प्रत्येक रस्त्यावर ॲटलिस्ट 2 ते 3 केमिस्ट शॉप आहेत. केमिस्ट शॉपचा ॲडव्हान्टेज असा आहे की 24/7 ते चालू ठेवू शकतात आणि बरेचसे नॉन मेडिसिन प्रॉडक्ट्ससुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल असतात. त्यामुळे आता बरेच लोक ग्रॉसरी शॉप किंवा इतर शॉप्स काढण्यापेक्षा केमिस्ट शॉपकडे जातात आणि केमिस्ट शॉप चालवण्यासाठी केमिस्टचं लायसन्सेस लागतं. त्यामुळे ह्या केमिस्टचं जाळं जे आहे, कारण एवढे जर बेड्स वाढले आणि भारतामध्ये रुग्णांची संख्या खूप आहे, 20 कोटी हे ब्लड प्रेशरच्या हायपरटेन्शनचे रुग्ण आहेत, 6 ते 7 कोटी डायबिटीस आहेत, 10 कोटी लोकांना कोलेस्ट्रॉल आहे. त्यामुळे भारतामध्ये रुग्णांची संख्या एवढी आहे, त्यामुळे केमिस्टची सुद्धा गरज आहे. त्यामुळे केमिस्ट शॉप ॲज अ स्टार्टअप हा एक प्रकारचा उपक्रम होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधांचं मार्केटिंग करणं. हे औषधांचं मार्केटिंग डॉक्टरांसाठी होऊ शकतं. औषधांचं जे मार्केटिंग आहे ते आता जे फार्मसीज आहे, टाटा 1mg तुम्ही नेटवर बघितलं असेल, अशा एक 25 ते 30 फार्मसीज निघालेल्या आहेत. तिथे मार्केटिंग होऊ शकतं. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ड्रग्स पोहोचू शकतात. आणि एखादी फार्मा कंपनी जर बघितली तर त्या फार्मा कंपनीमध्ये विविध प्रकारचे जॉब्स हे आपल्याला अवेलेबल असतात. आणि आत्ता मी म्हटल्याप्रमाणे एक्सपोर्ट्स. त्यामुळे भारत देश जो आहे तो ऑलमोस्ट सगळ्या 200 कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करतो. आणि महत्त्वाच्या ज्या कंट्रीज आहेत इस्पेशली युनायटेड स्टेट्स, कारण यांचे जे रेग्युलेटरी नॉर्म्स आहेत ते फार स्ट्रिक्ट आहेत. तर युनायटेड स्टेट असेल आणि किंवा UK असेल, इव्हन ऑस्ट्रेलियन बेल्ट असेल, व्हर्च्युअली प्रत्येक कंट्रीमध्ये भारताची औषधं पोचतात. त्यामुळे एक्सपोर्ट हा फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि एक्सपोर्टची जी व्याप्ती आहे म्हणजे इन टर्म्स ऑफ क्रोर्स जर तुम्हाला म्हणायचं झालं तर ऑलमोस्ट तुम्हाला ती फिगर कॅल्क्युलेट करता येणार नाही. तर 2.5 लाख क्रोर्स एवढा प्रकारचा एक्सपोर्ट हा औषधांचा भारतामधनं विविध देशांना होतो. आणि तो पुढच्या 20 वर्षामध्ये डबल किंवा ट्रिपल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवढा स्कोप या फार्मा या एका करिअरमध्ये आहे आणि त्याची व्याप्ती केवढी आहे. त्यामुळे जस्ट तुम्ही याचा विचार करायला लागलात तरीसुद्धा तुम्हाला अतिशय उत्कृष्ट संधी पुढे फ्युचरमध्ये मिळतील. आता एखाद्याला फार्मसी करायचं असेल तर फार्मसीमध्ये डिप्लोमा आहेत, फार्मसीमध्ये बॅचलर डिग्री आहे. आता सध्या फार्मसी अलॉंग विथ MBA असे कंबाईंड कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. आणि काही लोक फार्मा बॅचलर मास्टर्स करून पुढे PhD करून डॉक्टरेटसुद्धा करतात. अशा प्रकारे फार्मसीमध्ये असंख्य करिअर्स आहेत. आणि त्या फार्मसी केलेल्या माणसाला ऑलमोस्ट 25 ते 30 जॉब्स मिळतात. म्हणजे तुम्ही गुगलमध्ये टाईप केलं की ती फार्मसी करिअर्स, ते त्यांनी असा एक फ्रेज दिलेला आहे की 100 करिअर्स आफ्टर डुईंग फार्मसी. आता 100 करिअर्सची लिस्ट करणं फार इथे कठीण आहे. आणि ते आता सध्या डेटा एवढा आहे की तुम्ही गुगलवर आरामात टाईप करू शकता. परंतु त्यातली जी महत्त्वाची करिअर आहे ती म्हणजे कुठलाही फार्मसी ग्रॅज्युएट हा क्वालिटी ॲश्युरन्स किंवा रेग्युलेटरीमध्ये जाऊ शकतो. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, ड्रग जिथे बनतं तिथे जाऊ शकतो. फार्मसीमधलं वेगवेगळ्या प्रकारचं रिसर्च करू शकतो. सर्वात महत्त्वाचं जे फील्ड आहे ते म्हणजे सेल्स आणि मार्केटिंग याच्यामध्ये जाऊ शकतो. आणि औषधांचे साईड इफेक्ट जे बघितले जातात त्याला फार्मॅको व्हिजिलन्स म्हटलं जातं, तिथेही करू शकतो. आणि आता फ्युचर जे आहे ते फार्मसी प्रोग्रामवर, त्यामुळे ड्रग कसं निर्माण करावं आणि नवीन प्रकारची औषधं कशी निर्माण व्हावीत या क्षेत्रामध्ये सुद्धा तो काम करू शकतो. त्यामुळे फार्मसीमधनं एक 100 प्रकारची नवीन करिअर्स ही क्रिएट होतात. म्हणजे जरी आपल्याला डॉक्टर, नर्सिंग किंवा इतर पॅरामेडिकलमध्ये जायचं नसेल तर फार्मसी एक मोठं क्षेत्र सगळ्यांसमोर निर्माण होतं. आणि आता रिसर्च, भारतामध्ये रिसर्चचं प्रमाण हे इतर देशांपेक्षा अतिशय वाढलेलं आहे. त्यामुळे ज्याला मुळात रिसर्चची आवड असेल त्याने या रिसर्चवर भर द्यावा. आणि आता रिसर्चचे क्षेत्रही बदलत आहेत. आता काही आता आपले प्रोफेसर आहेत ते बोलणार आहेत की AI बोलणार आहेत किंवा डेटावर बोलणार आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी हेल्थकेअरमध्ये आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतो, आता हल्ली डेटा मॅनेजमेंट येतो. आता त्या वेअरेबल टेक्नॉलॉजीज म्हणजे सध्या आपण प्रत्येक जण हा घड्याळ घालण्याच्या ऐवजी एखादा वेअरेबल डिव्हाइस घातलेला आपल्याला दिसतं. त्या वेअरेबल डिव्हाइसेस आहेत किंवा बायोजेनेटिक्स असेल, स्टेम सेल्स, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजीज. त्यामुळे आता मी 50 रिसर्च पब्लिकेशन केली माझ्या एक 10 वर्षामध्ये. परंतु काही जे डॉक्टर्स आपल्या माझ्या फील्डमध्ये आहेत ते हजारचा रिसर्चसुद्धा करतात त्यांच्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि अशा प्रकारचं नवीन विचार करण्याची प्रवृत्ती आणि नवीन शोध निर्माण करण्याची प्रवृत्ती ही भारतामध्ये वाढलेली आहे. भारतात रिसर्चचं प्रमाण हे आता 10x आहे. आणि 2047 पुढच्या तुमच्या करिअरमध्ये ते ऑलमोस्ट
100x होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे रिसर्च हे एक असं फील्ड आहे आणि याच्यामध्ये 3 ते 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे इंडियामध्ये पेशंट्स खूप आहेत आणि पेशंट्स खूप असल्यामुळे आपल्याकडे डेटा भरपूर आहे आणि डेटा भरपूर असल्यामुळे आपल्याला रिसर्च करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये वाढते. जर ब्लड प्रेशरचा एक पेशंट असेल तर भारतामध्ये 20 कोटी पेशंट्स आहेत. त्यामुळे त्या ब्लड प्रेशर या एका डिसीजमध्ये 100 प्रकारचे व्हेरिएशन्स येतात. म्हणजे ब्लड प्रेशर 20 वर्षाचा माणूस असतो, ब्लड प्रेशर 100 वर्षाचा माणूस असतो, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज झालेला माणूस असतो, ब्लड प्रेशर आणि किडनी झालेला माणूस असतो, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचा माणूस असतो आणि अगदी 200 ब्लड प्रेशरचा माणूस असतो आणि 150 ब्लड प्रेशरचा माणूस असतो. त्यामुळे एक ब्लड प्रेशर हा जर डिसीज गेला याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स ही भारतामध्ये मिळतात. आणि पंजाबी ब्लड प्रेशर वेगळं आणि महाराष्ट्राचं ब्लड प्रेशर वेगळं आणि केरळाचं वेगळं, हा एक आणखीन प्रकारचा वेगवेगळा घटक. त्यामुळे हायपरटेन्शन हा वर्ड तुम्ही गुगलवर टाकून आणि इंडिया टाका, तुम्हाला 1 लाख पब्लिकेशन दिसते. आणि तीच जर 20 वर्षानंतर बघितली तर हायपरटेन्शन आणि इंडिया जर तुम्ही टाकलं तर आपल्याला ऑलमोस्ट 50 लाख पब्लिकेशन होतील. अमेरिका हायपरटेन्शनसाठी स्वतःच्या गाईडलाईन बनवते, युरोप स्वतःच्या गाईडलाईन बनवतं, परंतु भारत सुद्धा आता स्वतःच्या गाईडलाईन, इंडियन गाईडलाईन्स फॉर मॅनेजमेंट ऑफ हायपरटेन्शन, अशा असंख्य वेगवेगळ्या आजारामध्ये भारत देश हा स्वतःच्या गाईडलाईन्स बनवायला सुरुवात झालेली आहे आणि ती गेल्या 10 वर्षात झाली आणि पुढच्या असंख्य वर्षामध्ये ही वाढत जाणार. त्यामुळे भारतात प्रॅक्टिशनर जे डॉक्टर हे अमेरिकेच्या गाईडलाईन्सवर अवलंबून न राहता भारतात पब्लिश झालेल्या गाईडलाईन्सचा वापर करतात आणि त्याचं कारण म्हणजे रिसर्च. आता आपल्या पुढचे जे टॉपिक्स आहेत ते म्हणजे सोशल मीडियाचा टॉपिक आहे. परंतु सोशल मीडियामध्ये ज्याला रायटिंगची आवड असेल, ज्याला ब्लॉग रायटिंग करायचं असेल, ज्याला छोटे छोटे आर्टिकल्स लिहायचे असतील, ज्याला काही मेडिकल व्हिडिओज बनवायचे असतील तर या सगळ्याला स्क्रिप्टिंग लागतं. आत्ता जी इथे आपण सक्षमची एक 10 मिनिटाची क्लिप बघितली, त्या क्लिपला जे स्क्रिप्टिंग होतं ते स्क्रिप्टिंग करायला एखादा सुंदर रायटर लागतो. त्याचप्रमाणे मेडिकल रायटिंग हे फार इम्पॉर्टंट आहे. ज्यांना निबंध लिहिण्याची आवड असेल किंवा ज्यांना काहीतरी रायटिंग करण्याची आवड असेल आणि थोडा हेल्थ केअरचं नॉलेज असेल तर त्याच्यासाठी डॉक्टर बनण्याची सुद्धा गरज नाही. तर मेडिकल रायटिंग हे एक मोठं करिअर आहे आणि या मेडिकल रायटिंग या व्हर्च्युअली त्याच्यासाठी 100 क्षेत्र तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडिया. आणि आता जे सोशल मीडिया इथे टॉप होईल त्या सोशल मीडियात ज्या 50 गोष्टी सांगितल्या जातील त्याच्यामध्ये फक्त मेडिकल वर्ड टाकायचं. फेसबुकवर मेडिकल रायटिंग करू शकतो, इन्स्टावर करू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो, रील बनवू शकतो आणि अशा प्रकारे नाही ड्रग्ससाठी बनवू शकतो, डिसीजसाठी बनवू शकतो, पेशंट स्टोरीज क्रिएट करू शकतो. त्यामुळे ब्लॉग रायटिंग म्हणजे US असताना मला 2 वर्ष संधी मिळालेली, तर माझ्याबरोबर एक मेडिकल रायटिंग आणि आम्ही दोघांनी मिळून ऑलमोस्ट 100 आर्टिकल्स ही त्या 2 वर्षामध्ये नेटवर टाकलेली आणि त्याचा ऑलमोस्ट 1 लाख लोकांनी ती आर्टिकल वाचलेली. म्हणजे आपण जे त्याला थम्सअप म्हणतो किंवा हार्ट देतो त्या पद्धतीत. आणि या मेडिकल रायटरचा जर वापर बघितला तुम्ही आर्टिकल लिहू शकता, पेशंट्स एक्सपिरियन्स लिहू शकता, पब्लिश करू शकता, एखाद्या प्रोफेशनल असोसिएशनशी अटॅच होऊन मेडिकल एज्युकेशन. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा आपल्याला लिफलेट दिसतात वेगवेगळ्या डिसीजची, ती लिफलेट लिहिण्याचं काम कोणतरी मेडिकल रायटरच करत असतो. आणि अशा मोठमोठी औषधांचे जे आर्टिकल्स असतात आणि बायोटेक्नॉलॉजी. सो मेडिकल रायटिंग हे सोशल मीडियावरच होणार नाही परंतु इतर क्षेत्रामध्ये सुद्धा मेडिकल रायटिंग हे निगडित आहे. आणखीन एक क्षेत्र जे मोठं होणार आहे ते म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स हे जे सेक्टर आहे ते भारतामध्ये त्याचा बदल कसा होतो याचं एक सुंदर उदाहरण आहे. ते म्हणजे जर 10 वर्षापूर्वी ऑलमोस्ट 63% भारताचं पॉप्युलेशन हे इन्शुअर्ड नव्हतं. अराउंड 6% हे कमर्शियल इन्शुरन्स आणि गव्हर्नमेंट ऑलमोस्ट 30% गव्हर्नमेंट इन्शुरन्स चालायचा. त्यानंतर हळूहळू स्वरूप बदललं. 48% अनकवर्ड, गव्हर्नमेंट 42% आणि प्रायव्हेट इन्शुरन्स 10%. आणि सध्या त्याचं एस्टिमेशन असं आहे ते म्हणजे ऑलमोस्ट प्रायव्हेट इन्शुरन्स हा 20% आहे, गव्हर्नमेंट अराउंड 60 ते 70% आणि 20 ते 30. आणि हे जर 20-35 आपण पुढे 35 आणि 45 केलं तर एक अशी स्टेज येणार आहे पुढच्या 20 वर्षामध्ये की अनकवर्ड पॉप्युलेशन हे 0 होणार आहे. त्यामुळे भारतातले सध्या जी 140 कोटी जनता आहे ती 140 कोटी जनता ही इन्शुअर्ड असणार आहे. आणि ती इन्शुअर्ड असणार याच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स हा फार क्रिटिकल आहे. आणि त्यामुळे आणि हे जे प्रमाण आहे प्रायव्हेट ते 20चं ऑलमोस्ट 50% होईल. गव्हर्नमेंट सध्या बऱ्याच स्कीम आणून कंट्रोल आणत आहे परंतु गव्हर्नमेंटला एक अशी स्टेज येते की 10 वर्षानंतर त्यांना हेल्थ इन्शुरन्स सोडून द्यायला लागेल. जसं आता गव्हर्नमेंटने हेल्थ
50 वर्षापूर्वी त्यांच्या ताब्यात ठेवलं, पण आता हेल्थ जे आहे प्रायव्हेटाईज जावं लागलं. त्याचप्रमाणे इथे ऑलमोस्ट 50% प्रायव्हेट इन्शुरन्स असतील, 30 ते 40 गव्हर्नमेंट, आणि इथे 0 फिगर होणार. त्यामुळे 140ची उद्या आपली 160 जर कोटी जनता झाली तर ते 160 कोटी जनता ही हेल्थ इन्शुरन्स असणार आहे. आणि त्याचं एस्टिमेशन असं जे आहे ते ऑलमोस्ट इंडियाचा करंट जो हेल्थ इन्शुरन्स सेक्टर आहे तो डबल होणार. पुढच्या 6 वर्षामध्ये $14 बिलियन US, 27, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं ते 27 ते $50 बिलियन. $50 बिलियन म्हणजे किती रुपीज असतात ते तुम्ही एक्झरसाइज म्हणून नंतर कॅल्क्युलेट करून बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर किती शून्य असतील त्याचा अंदाज येईल. आणखीन एक सेक्टर आहे ते म्हणजे सामाजिक. सक्षम सारखी असेल, सक्षमच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही बघितलं बरेचसे जे प्रोग्राम्स होते हे मेडिकलवर आधारित होते. मुलांना हेल्थसाठी मदत करणं, कोविडसाठी मदत करणं. आपले सुहास कबरे आहेत, त्यांची एक मोठी इन्स्टिट्यूट आहे जी हेल्थवर बरंच प्रमाणात काम करते. तर NGOज, विविध प्रकारच्या ज्या NGOज आहेत, मेडिकल सोशल ऑर्गनायझेशन आहेत. नेक्स्ट सॉरी. तर भारतामध्ये ऑलमोस्ट एक 10 लाख संस्था असतील आणि त्या 10 लाख संस्थातल्या मेजॉरिटी संस्था हेल्थ सेक्टरमध्ये काम करतात. त्यामुळे मेडिकल सोशल, ज्याला सामाजिक कार्याची आवड असेल तर सामाजिक कार्य आणि पैसा या दोघांचं मिश्रण करायचं. आपण जॉब हा सुद्धा एखाद्या NGOमध्ये घ्यायचा, प्रोजेक्ट लीडर बनायचं. आणि आता सध्याच्या काळामध्ये सगळ्या गव्हर्नमेंट, सगळ्या बिझनेस हाऊसेसला सांगितलेलं आहे की तुमचा जो ॲडिशनल जास्त पैसा येईल तो पैशातनं आपल्याला काही विविध उपक्रम चालू करायचे, आणि त्याला म्हटलं जातं की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर चांगल्या चांगल्या जे बिझनेस हाऊस आहेत ते 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी, 100 कोटी हे सोशल ऑर्गनायझेशनमध्ये देतात. त्यामुळे आपल्याला जर अशी आवड असेल सामाजिक कामाची तर आपण एखाद्या NGOमध्ये जॉईन करायचं, प्रोजेक्ट लीड बनायचं आणि जॉब करता करता. त्यामुळे आता जर तुम्ही लिंक्डइनवर गेलात आणि टाकलंच की CSR, तर तुमच्या प्रत्येक कंपन्यामध्ये CSR नावाचा एक सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 लोकांची टीम काम करत असते. ती सामाजिक काम करते फक्त त्या बिझनेस हाऊससाठी. त्यामुळे सामाजिक कार्यसुद्धा तुम्हाला मेडिकल मार्फत करता येण्यासारखं आहे. एक सर्वात मोठं सेक्टर आहे ते म्हणजे फक्त हेल्थकेअर हे रुग्णांसाठी आहे असं नाही आहे. मग एखादा आजार झाला म्हणजेच हेल्थकेअर आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे एखादा डिसीज होऊ नये याच्यासाठी काम करणं, आणि त्याच्यामध्ये जो सेक्शन आहे तो हा ऑलमोस्ट, कारण 20 कोटी लोकांना आजार आहे आणि 120 कोटी लोकांना आजार नाही आहे. तर 120 कोटी लोक जे आहेत ते आजार न होण्यासाठी प्रयत्न करतात, आणि तिथे प्रिव्हेन्शन ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि त्या प्रिव्हेन्शन सेक्टरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फूड. आणि फूड हे जे क्षेत्र आहे ते ऑलमोस्ट फार्मा क्षेत्राच्या लगत मानलं जातं. कारण वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवनकारी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. त्यामुळे अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं. आणि त्यामुळे सध्या प्रिव्हेन्शन, जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढायचं नसेल तर ऑइल थोडं कमी करणं, याला प्रिव्हेन्शन म्हटलं जातं. तर या ऑइलवर काम करणारी जी माणसं आहेत, फूड इंडस्ट्रीमध्ये काम करणारी माणसं जी आहेत, ही ऑलमोस्ट हेल्थ इंडस्ट्रीला खूप क्लोजली काम करतात. आणि फूड बरोबर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे फिटनेस. आणि त्या फिटनेससाठी आता सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल तर जिम्स, फिटनेस एक्सपर्ट, डायटिशियन, न्यूट्रास्युटिक्स, त्यामुळे प्रोटीन घेण्याचं प्रमाण, व्हिटॅमिन घेण्याचं प्रमाण, मिनरल घेण्याचं प्रमाण, ॲलोव्हेरा या मोठ्या प्रमाणात वाढतंय. त्यामुळे ही जी इंडस्ट्री जी आहे त्याला न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री म्हटलं जातं किंवा फिटनेस इंडस्ट्री, ती सुद्धा ही हेल्थकेअर किंवा फार्मा या इंडस्ट्री बरोबरच पॅरलल ही इंडस्ट्री मानली जाते. शारीरिक स्वास्थ्याबद्दल पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मानसिक स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्याच्या सर्वात आधीची स्लाइडली एक गोष्ट आहे ती म्हणजे कॉस्मॅटिक्युटिकल्स. आज आता प्रत्येक इथं ज्या स्त्रिया आलेल्या आहेत त्यांच्या पर्समध्ये एखादं सनस्क्रीन असतं, एखादं छोटंसं मॉइश्चरायझर असतं किंवा एखादा क्लिन्झर असतो. आणि कोविडच्या नंतर जर तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक माणूस हा हँड वॉशिंग किंवा क्लिन्झर वापरायला लागलेला आहे. त्यामुळे जर स्वतःला जर यंग दिसायचं असेल, नवीन जो कॉन्सेप्ट आहे रिव्हर्स एजिंग, म्हणजे 50चा माणूस असेल तो 40ला दिसावा किंवा 80ला 70 दिसावा, तर असं दिसायचं असेल तर स्किन रुटीनमध्ये मॉइश्चरायझर्स, क्लिन्झर्स,
सनस्क्रीन्स, बॉडी लोशन्स, हेअर सिरम्स, अँटी एजिंग क्रीम्स. आणि हे जे मार्केट आहे हे ऑलमोस्ट $1 बिलियन मार्केट आहे. म्हणजे एक निव्हिया जो ब्रँड आहे, फक्त निव्हिया, या निव्हिया जो ब्रँड आहे तो 3000 कोटीचा आहे एक ब्रँड. तर निव्हियाचे सगळे 10 ते 12 प्रॉडक्ट्स म्हणून 3000 कोटी, विच इज ह्यूज. आणि अशा प्रकारचे ऑलमोस्ट 500 ब्रँड्स बाजारात अवेलेबल आहेत. त्यामुळे ही जी इंडस्ट्री आहे त्याला कॉस्मेटिक्युलर इंडस्ट्री म्हटले, ती सुद्धा इंडस्ट्री हेल्थकेअर इंडस्ट्रीला पॅरल आहे. पुढचं म्हणजे मानसिक स्वास्थ्य. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी जे आपले वेगवेगळे प्रयत्न असतात त्या प्रयत्नाला जोड देण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायकोलॉजिस्ट. पूर्वी सायकोलॉजिस्टकडे जाणं हे फार आपल्याला प्रॉब्लेमॅटिक वाटायचं, परंतु आता सायकोलॉजिस्ट हे लहान मुलं शाळेपासून सुरू होतात. आणि आपल्या क्रिकेट टीमसाठी सुद्धा एक सायकोलॉजिस्ट नेमलेला आहे आपल्या. त्यामुळे सायकोलॉजिस्टची गरज आणि त्या सायकोलॉजिस्ट बरोबरच रेकी स्पेशालिस्ट असतील, योगा एक्सपर्ट्स, मोटिवेटर्स, या सगळ्यांची गरज ही वाढते. कारण ही हेल्थ इंडस्ट्रीला फार पॅरल आहे. आता शेवटची 5 मिनिटांमध्ये करिअर कसं बनवायचं. मी जेई किंवा नीटसाठी काउन्सिलिंग करतो. ऑलमोस्ट 3 ते 3.5 हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर एखादं करिअर आपण समजलं, आपल्याला फार्मसी करायचं आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेटिक्युलस प्लॅनिंग. तो कोर्स कोणत्या स्वरूपाचा आहे, त्याचा अभ्यासक्रम कोणता आहे, त्याची परीक्षा कोणत्या पद्धतीने होते, त्या कोर्समध्ये प्रवेश करण्यासाठी काय करायचं आहे याची पूर्णपणे माहिती घेणं आणि त्याप्रमाणे स्वतःला प्लॅन करणं. आणि एकदा प्लॅन झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सलंट एक्झिक्युशन. एखादी गोष्ट तुम्ही प्लॅन केली, जपानमध्ये एक म्हटलं जातं की 8 hours ऑफ प्लॅनिंग अँड 2 hours ऑफ एक्झिक्युशन. 8 तासात सुंदर प्लॅनिंग झालं आणि नंतर तुम्ही ते चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केलं तर त्या क्षेत्रामध्ये सक्सेस मिळायला काहीच प्रॉब्लेम नाही. कुठलंही क्षेत्र असेल आपल्या आवडीचं. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात मोठा विचार करायचा. अनंतामोची ध्येया शक्ती, अनंत अनाशा किनारा तुला पामराला. एक मोठं ध्येय बघायचं, थिंक बिग. त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा असेल, त्या क्षेत्रातलं सर्वात अत्युच्च जे काम केलेलं आहे. जर क्रिकेटमध्ये जायचं असेल तर क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर बघितला पाहिजे. एखादा सायंटिस्ट बनायचा असेल तर सर्वात मोठा जो सायंटिस्ट अब्दुल कलाम सारखा आहे त्याचं एक्झाम्पल स्वतःवर ठरवलं पाहिजे. थिंक बिग हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मोठी मोठी स्वप्न बघायची. अब्दुल कलामांचा जो फ्रेज आहे, 2 वाक्य चांगली आहेत. ड्रीम 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 ड्रीम्स ट्रान्सफर इनटू थॉट्स अँड थॉट्स ट्रान्सफर इनटू ॲक्शन्स. अ ड्रीम is not which we see on while sleeping, while something that does not let you sleep. त्यामुळे स्वप्न अशी बघायची की त्या स्वप्नामुळे आपल्याला विचार करण्याची प्रेरणा मिळते आणि त्या उद्देशाने आपली कृती होते. आणि स्वप्न ही झोपताना बघायची नाही आहे, तर स्वप्न आपल्याला कायम जागरूक ठेवतात. टाइम इज अ रिसोर्स. वेळेत टाइम सुरू झाला, कारण नाहीतर अदरवाईज भारतीयांना एक आहे, मी आता 1700 टॉक्स दिली, त्या 1700 टॉक्समधली 1650 टॉक्स ही आरामात 1 तास लेटच होतं. त्यामुळे माझ्याकडे एवढा पेशन्स आहे. कुठल्याही प्रोग्रामला मी आतापर्यंत 1700च्या प्रोग्राममध्ये एकही प्रोग्राम लेट झालो नाही. मी 15 मिनिटं आधी येतो. प्रोग्राम 1 तासाने चालवणारे माहिती असतं, परंतु सक्षमसाठी टाळ्या द्यायला पाहिजे, कारण टाइम इज अ बेस्ट रिसोर्स. आणि नंतरची जी गोष्ट आहे की म्हणजे KSA मॉडेल, त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपलं ज्ञान वाढवणं, आपल्या स्किल्स वाढवणं आणि एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ज्ञान. आणि ज्ञान वाढवण्याचं जर सर्वात उत्कृष्ट जर उदाहरण असेल तर ते म्हणजे पुस्तकं. तर माझ्या आयुष्यामध्ये 100 आत्मचरित्र मी वाचलेली आहेत. आणि आत्मचरित्र ही फक्त पॉलिटिशियनचीच असतात असं काही नाही आहे. जर तुम्ही बघितलं तर विंग्स ऑफ फायर असेल, मॉडर्नसुद्धा आहेत, समाजसेवकांची आहेत, माझी जन्मठेप मोदी, नारायण मूर्ती असेल, स्टीव्ह जॉब्स, कामतांचं जे आहे इडली ऑर्किड अँड मी, हे सुद्धा वाचण्यासारखं आहे. सचिन तेंडुलकर, PV सिंधू. ॲक्च्युली विविध प्रकारचे पुस्तकं वाचण्याने त्याच्याने आपल्याला प्रेरणा मिळते की वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस कसे या माणसाने बघितले आणि त्याचं रूपांतरित केलं. त्यामुळे नॉलेज मिळवण्यासाठी, ज्ञान ग्रहण करण्यासाठी पुस्तकही फार इम्पॉर्टंट आहेत. हे माझं पुस्तक आहे, बाहेर ठेवलं आहे मी. ऑलमोस्ट 10,000 कॉपीज या पुस्तकाच्या गेलेल्या आहेत. आनंद अडकाणींचं आता उदाहरण दिलं सुगमने. आणि ग्रंथ तुमच्या दारी योजना की ज्याच्यामुळे माणसांनी वाचावं आणि भरपूर वाचावं. सोसायटीचे ग्रंथपेटी, जिथे ते सोसायटी असेल तर गोरेगावमध्ये 5 पेट्या 5 ठिकाणी सेंटर सुरू करून आता मुंबईला आपल्या ऑलमोस्ट 150 सेंटर्स आहेत आणि 10,000 मराठी वाचक या योजनेला जोडले गेलेले आहेत. तर वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाढाल आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे वाचाल तर आनंदी व्हाल.
तर आता सध्या आपल्याकडे डेटा ओव्हरलोड आहे. तुम्ही आता नेटवर जर गेलात तर तुम्हाला पूर्णपणे डेटा ओव्हरलोड होतो. इन्फॉर्मेशन इज ट्रिमेंडस, बट इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट यू हॅव टू ट्रान्सफॉर्म दॅट इन्फॉर्मेशन इन टू नॉलेज. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट फॉर ऑल इज दॅट नॉलेज हॅज टू बी टर्न इन टू विजडम. शहाणपण मिळवणं. माहिती भरपूर आहे, पुस्तकं भरपूर आहेत, व्हॉट्सॲप नॉलेज भरपूर आहे, गुगल नॉलेज भरपूर आहे, पण त्यातनं ज्ञान मिळवणं आणि ज्ञान मिळवून त्याच्यामधनं शहाणपण निर्माण करणं, ती विजडम क्रिएशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. द सेकंड इम्पॉर्टंट इज स्किल्स. 5वी पर्यंतची स्किल्स 5वीसाठी ठीक होती, 10वी पर्यंतची स्किल 10वीसाठी आहेत, परंतु तुम्हाला एखादं करिअर करायची असेल तर स्किल्स वेगळी आहेत. त्यामुळे कधी ना कधी आपल्याला जुनी स्किल्स सोडायला लागतात आणि नवीन स्किल्स घ्यायला लागतात. त्यामुळे त्या करिअरच्या निगडीत जी स्किल्स आहेत ती स्किल्स मिळवणं फार इम्पॉर्टंट आहे. मग आपल्याला लर्निंग मेथड्स असतील व्हिज्युअल ऑडिटरी, तर प्रत्येक 3-3 वर्षामध्ये रिस्किलिंग अपस्किलिंग करत राहायला पाहिजे. मी माझं स्वतःचं वैयक्तिक उदाहरण देतो की भले 20 वर्षाचं माझं करिअर आहे, त्या 20 वर्षाच्या करिअरमध्ये मी सुरुवातीला मेडिकल डिग्री मिळवली, मग हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन केलं, क्लिनिकल रिसर्च केलं, मग वेलिंगकरमधनं मार्केटिंग मिळवली डिग्री, इंटरनॅशनल मार्केटिंग मिळवली, ऑलमोस्ट 8,000 आवर्स लोकांना शिकवलं, पब्लिकेशन्स आणि सोशल टॉक्स करता करता एका मोठ्या सोशल टॉकवर अमिताभ बच्चन साई माझी ओळख झाली आणि त्यांनी माझं भाषण एक 20 मिनिटं ऐकलं. इन्स्पिरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर करिअर. काही ना काहीतरी इन्स्पिरेशन पुढे ठेवलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपला मार्ग सुकर होईल. एक्सलन्सचा पाठ केले पाहिजे. आणि आता सक्षमच्या सुगमने म्हटल्याप्रमाणे जर आपल्याला कॉन्फिडन्स मिळवायचा असेल तर कंटिन्युअस प्रॅक्टिस अँड एफर्ट्स हे फार इम्पॉर्टंट आहे. नामस्मरण एक 15 मिनिटं देवाची उपासना करणं. So thoughts changes to actions, actions change to habits, habits build the character, it leads to destiny. Put very good thoughts about your career, your actions will be accordingly. Develop good habits so that your career after 20 years, एक 10 वर्षानंतर तुमच्यातला एखादा हा सक्षमच्या करिअर मार्गदर्शनासाठी पुढच्या पिढीला मार्गदर्शन करायला येईल अशी मी आशा बाळगतो. थँक्यू व्हेरी मच.